नमस्कार मित्रांनो, मी अनिल दातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपल्या देशामध्ये जे खाद्यतेल तेलबियाचं उत्पादन आहे हे मागणीच्या तुलनेत कमी आहे। परिणामी आपल्या संपूर्ण देशाची मागणी भरून काढण्यासाठी केंद्र सरकारला खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आयात ही करावी लागते। आयात जर मित्रांनो केली नाही तर खाद्यतेलाच्या किमती ह्या वाढतात आणि परिणामी जो ग्राहक वर्ग आहे हा आरडाओरड करायला सुरुवात करते। आणि मित्रांनो, यामुळे केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आयात ही करीत असते। मात्र सरकारच्या या धोरणाने जो शेतकरी आहे, जो खाद्यतेल तेलबिया उत्पादक जो मित्रांनो शेतकरी आहे, याचं मोठ्या प्रमाणात नुकसान हे घडून येते। आता मित्रांनो, सोयाबीन हे एक मुख्य तेलबिया उत्पादक पीक आहे आणि सोयाबीनचे जर आपण मागील काही दिवसातले बाजारभाव बघितले तर मित्रांनो ते अत्यंत न्यूनतम आहे। 2023-2024 या वर्षात सोयाबीनला 4600 रुपये एवढा हमीभाव हा सरकारने जाहीर केला। मात्र सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला फक्त 4200 ते 4400 रुपये एवढा दर हा मिळाला। या वर्षी मित्रांनो सोयाबीनला 4892 रुपये एवढा हमीभाव हा सरकारने जाहीर केलेला आहे। मात्र हमीभाव जाहीर केल्यानंतर गेल्या जुलै महिन्यात सरकारने विक्रमी 19 लाख टन एवढं मित्रांनो खाद्यतेल हे आयात केलेलं आहे। आता मित्रांनो, एवढ्या मोठ्या प्रमाणात जर खाद्यतेल आयात केलं तर सोयाबीनला जो ज्या प्रमाणात उठाव हा राहायला पाहिजे तो मित्रांनो राहणार नाही आणि सोयाबीनचे बाजारभाव हे अधिकच पडण्याची शक्यता ही मित्रांनो आता वाढली आहे। मित्रांनो, मागच्या 3 महिन्यात जर आपण खाद्यतेलाची जर आयात बघितली तर ती सुमारे 50 लाख टन एवढी आहे आणि येणाऱ्या 3 महिन्यात म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर ती आयात सुमारे 42 लाख टन राहण्याची शक्यता आहे। आता मित्रांनो, येणाऱ्या काही महिन्यात म्हणजे मित्रांनो आता 2 ते 3 महिन्यात जे सोयाबीन पीक आहे हे शेतकऱ्यांचं येण्याची शक्यता आहे आणि त्या सोयाबीन पीक येण्याच्या कालावधीतच जर एवढ्या मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आयात केंद्र सरकार मित्रांनो करीत आहे, यामुळे येणाऱ्या काळात सोयाबीनच्या दरावर एक मित्रांनो नकारात्मक परिणाम पडण्याची शक्यता आहे आणि जे सोयाबीनचे बाजारभाव आपल्याला 2023-2024 मध्ये पाहायला मिळाले तेच बाजारभाव मित्रांनो असंच जर सरकारचं धोरण हे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांबरोबर जर मित्रांनो चालू राहिलं तर सोयाबीनचे बाजारभाव वाढण्याची मित्रांनो आपल्याला कुठलीही शक्यता ही दिसत नाहीये। तर मित्रांनो, तुम्हाला याविषयी काय वाटते हे तुमचं मत आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।